बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी हिरवा चुडा, भाग 10. पावसाळ्याच्या सुरुवातीस लावलेले वेल सुगंधा झोपड्याच्या छतावर चढवत होती. यावर्षी वेल मस्त डवरले होते. रानकांदा, कारली, वाल, काकडी, अबुईचे वेल छतावर पोहोचत तणाव गुंडाळत पुढे चाल करत होते. त्यांना पाहून नववा संपत चालल्यानं ते आपल्या कांती चढलेल्या देहाकडे खुशीनं पाहत होते. तोच तिच्या काळजात धस्स झालं व ती वेलाच्या मुळाकडे पाहू लागली. पण यावर्षी उंदरांनी वेली कुरतडल्या नव्हत्या. ती मनात संतोषली, कारण मागच्या वर्षी पावसाळ्यातच अशीच वेल चढताना तिचं वेलीकडे लक्ष गेलं व उंदरांनी वेल कुरतडल्याचं लक्षात आलं व लगेच तिला त्रास जाणवायला लागला होता. सत्यम घरी नव्हताच. दादाने इतरांना शोधायला पाठवलं, तोवर स्वतः आपणा शहाद्यास नेलंही. पण प्रीमॅच्युअर्ड बॉर्न बेबी, 8 महिन्यांची मुलगी, रघुदादाच्या धावपळीला यश आलंच नाही. मात्र दादानं बहिणीस मृत्यूच्या दाढेतून वाचवलं. त्यावेळी जवळ ना नवरा, ना मामा, ना आई वडील. मागाहून एक एक सहारे आले. दादानं तर सत्यमला मारायचंच बाकी ठेवलं होतं. सत्यम खाली मान घालत डोळ्यात आसू आणत ऐकत होता. तुझ्या निष्काळजीपणामुळेच मुलगी वाचली नाही. मूर्खा, पूर्वसंचित चांगला असेल की सुगंधा तुला दिसते. दादानंच मग गाडी काढली व घाट चढत तोरणमाळ आणलं. दादाचा निरोप मिळताच आई वडील, मामा मामी आले. मुलगी गेल्यानं आईच्या गळ्यात पडून धाय मोकलत रडावं वाटत होतं. पण आतलं दुःख आतच कोंडलं जात होतं. बाहेर निघावं वाटत असतानाही निघत नव्हतं. पावसानं खालचं सारं तळ ओलं केलं होतं. कुडातून पाण्याचा फवारावा झड आत येत होते. आईनं ते पाहून गोधडी अंगावर टाकली. सुगंधा, जावई आले नाहीत अजून? वाट पाहून थकलेले बाबा विचारू लागले. येतील बाबा, त्यांच्या वेळेवर. कसा तरी खोल बोल निघाला. रघुदादा आला. त्यानंच मामी व आईच्या मदतीनं जेवणाची तजवीज केली. सत्यम डुलत डालत 9ला आला. तो आल्यावर सारे जेवायला बसले. मामा, मला काय माहीत तुम्ही आलेत म्हणून. माहिती असतं तर गावठी लाल कलगीचं कोंबडा हसडलं असतं तुमच्यासाठी. अंगातली मवाची बोलू लागली. बाबा व मामांना एकदम भरून आलं. कोणत्या प्रसंगी आलोय आपण आणि जावयाचं काय? सकाळी सत्यम निघून गेल्यावर आई संतापली. सुगंधा, तू बोलत नाही का त्यांना? आई, तू बाबांना कह्यात ठेवते तसं मला नाही जमलं ग, त्यांना कह्यात ठेवायला. पण बघ, येताना तुला वचन दिलं होतं की मी करेन बेवड्याशी संसार. तर करते ना ग मी. भले त्याची दारू सोडवण्यात मी कमी पडले, पण तरी संसार मात्र करते मी. मी मी बिनसली नाही ग. आई बाबाच्या काळजात चर्र झालं. आपणास ही घरी आलेले आई बाबा व मामास दुखवायचं नव्हतंच, पण का कुणास ठाऊक लग्नापासून दाबलेला लाभा उपाळून आलाच. आई बाबा रडू लागले. सुगंधा, चुकलो आम्ही पुरी. अल्लड वयात जाण नाही पुरीच म्हणून घाबरलो होतो ग. दवाखान्यात दाबून ठेवला ज्वाला निघाला. मुलगी जन्मण्याआधीच गेली म्हणून आपण आईला बिलगत रडू लागलो. आई, रडण्यासाठी देखील दादाखेरीज कुणीच नव्हतं ग माझ्याजवळ दवाखान्यात. सारी सल कड बाहेर निघू लागली. पुरीच्या जाण्याच्या दुःखात जुना ढवंडाही निघू लागला. आई वडिलांनी, मामांनी 8-10 दिवस थारीपालट होईल म्हणून सोबत येण्यास खूप विनवलं. पण त्या उमरडीथी नको व हंबरडीथी नको. पुन्हा ती आग, तो दाह नकोच. कोणत्या तोंडानं जावं? वाट पाहणारा ताटकळत असल्यावर आपण बिनसलो तर? आई वडील, मामा मामी परतले. मामास नकार देऊनही अडीअडचणीला राहू देत म्हणून मामानं पैसे दिले.
मामा, या डोंगरातील लोकांकडे काहीच नसतं. आपणास वाटतं की हे लोक कसे राहत असतील, पण पण त्यांच्या गरजा व लिप्साच इतक्या कमी आहेत की डोंगरात जे आहे तेच त्यांना पुरून उरतं. माझंही आता तसंच झालंय. मला आता याची गरजच भासत नाही. सुगंधा, रघुनं दवाखान्यात भरलेलं बिल माझ्याकडून घेतलं नाही. यातून निदान ते तरी त्याला दे. मामा, बहिणीच्या बाळणपणाचं कर्तव्य करतोय तो. कसा घेईल तो? आई वडील परतले. सत्यमचं पुन्हा जे होतं तेच पहिले पाडे 55 सुरू झाले. त्यात शाळेवर नियमित नाही म्हणून गटविकास अधिकाऱ्यानं आधीच्या शाळेतून उचलत तोरणमाळपासून 20 किलोमीटर दूर नर्मदा किनारी बदली केली. आता तो जाईच ना. गेला तर 8-10 दिवस येईना. आला की तेच सामिष भोजन, दारू आणि मग जीवाची काहिली उठवणारा तो वास व ओरबाडणं सहन करणं. सुगंधा सांगून सांगून समजावून कंटाळली. त्यानं ऐकलंच नाही. पण निसर्गानं ऐकलं. निसर्गानं तिच्या झुळीत पुन्हा दान टाकलंच. सुगंधा वेल चढवत असताना सार आठवू लागली. यावर्षी तरी उंदराने वेल कुरतडायला नको म्हणून काळजी घेत होती. सुगंधा घरात आली. चुलीत ती गोळा केलेली राख घेत ती वेलीच्या भेंडीच्या काकडीच्या मुळाजवळ टाकू लागली व पुन्हा आठवणीचा मागचा तळ शोधत मुळाकडे सरकू लागली. रघु सत्यमला दटावत दर महिन्यास डॉक्टरकडे पाठवू लागला. सत्यमकडे पैसे नसले की म्हणजे नसायचेच, मग रघुच देई, पण दर महिन्याला पाठवी. सुगंधा, काही कळलं का? दादानं असं विचारलं की तिचा प्राण कानात गोळा होई. पण ती तरी विचारे ना. आपण विचारणार नाही हे दादा ओळखून असायचा. मग नाही विचारलं तरी दादा मोठ्या उत्साहानं सांगू लागे. भाना व आपला सुशांत आळंदीला गेलेत ग. अमृतकर बाबांनी पाठवलंय. आता बघ दोघी कीर्तनकार बनूनच परततील. उरात अमावस असली तरी राखेचं चांदन चुऱ्यानं आभाळ फुलायचं. आई जगदंबा, जगले वाचले व तुझ्या गडावर येणं झालं तर तुझी खना नारळानं ओटी भरेन ग. यश दे, यश दे. रिक्त पोकळी जगण्याचं त्याला बळ दे. मनातल्या मनात नवस बोलला जाई. पुन्हा दादा आला की, सुगंधा, काही कळलं का? प्राण कंठाशी व कान आतुरतेने दादाकडं. भाना कीर्तन करायला लागला. यूट्यूबवर बघ त्याचं कीर्तन टाकलंय आणि लोक त्याला भाना महाराज म्हणून ओळखायला लागलेत अवघ्या 1-2 महिन्यातच. आई जगदंबे, शक्ती दे त्याला. पुन्हा मनातल्या मनात नवस. बाजी काका गेले, कळलं. रघुदादा व सत्यमराव गेले. रघुदादा तुळसास पाहणं नको म्हणून परस्पर स्मशानात गेले. मामांचं अंतिम दर्शन घेतलं व परस्पर परतला. सटाण्याच्या बाजी काकाच्या पुतण्यानं पाणी दिलं. सुगंधाला आठवणी याच गडणी असल्यानं ती केव्हाही त्यांच्यासोबत हितगुज करी. गडणी परतल्या की भयान वास्तवेत ती परते. सायंकाळी सत्यम लवकर परतला. रघु औरंगाबादला मिपात संगणकाच्या प्रशिक्षणासाठी 6 दिवसांपासून गेलेला. अजून 4 दिवस लागणार होते परतायला. जाताना सत्यमकडे पैसे देत बजावून बजावून सांगून गेला, सत्या, सुगंधाकडे लक्ष दे. डॉक्टरांनी दिलेली तारीख जवळ येत आहे. तोवर मी परतेनच. काशी मामा मामीही येतील तोवर. पण आधीच त्रास व्हायला लागला तर ताबडतोब शाद्यासने. बघ, दिलेल्या पैशाची ढोसू नकोस, नाहीतर ऐनवेळी पंचायत होईल. दादा, तुझी बहीण असली तरी माझीही कोणतरी आहे ना. कशाला काळजी करतो? सत्या, मागचा प्रसंग आठवला की काळजात धस्स होतं रे. रघु निघून गेलेला म्हणून सत्यम 5 दिवसांपासून लवकर येत होता. अहो, आज दुपारपासून अस्वस्थ वाटतंय. जीव घाबरायला होतोय. थांब, गाडीवाल्यास पाहतो, मग शहाद्यालाच जाऊ. तसं नाही, पण दम लागल्यागत होतंय. सत्यम गेला व गाडी घेऊन आला. अंधार पडेपर्यंत ते घाट उतरले व सुगंधास त्रास व्हायला लागला. कशी बशी गाडी शहाद्यास आली.
दवाखान्यात ॲडमिट केलं. सुगंधास खूपच त्रास होऊ लागला. तारखेला अजून अवकाश होता. डॉक्टरांनी साऱ्या तपासणी करत उपचार सुरू केले. रघुदादानं दिले पैसे काउंटरला पहिल्याच दिवशी जमा केले. उत्तर रात्रीनंतर त्रास अधिकच वाढला व सुगंधाचं सिझर करण्याचा निर्णय घेतला. पहाटे ट्याव करत मुलीनं जन्म घेतला. सकाळ होताच सत्यमला धास्ती भरली. रघुदादास पुन्हा कसा फोन करावा? त्यानं तर 10,000 आधीच दिलेत. सत्यम मित्रांना फोन करू लागला. कोण रेंजमध्येच नव्हतं. तर कोणी सकाळी चालू पडत तराट व्हायला सुरुवात झालेली. सत्या, तुला तर माहिती आहे ना यार, तुझ्यासारखाच पगार आपणाशी आहे. पुरत नाही रे. पगारपर्यंत ॲडजस्ट कर. पगार झालं की हवं तर देतो. नाऱ्या लेका, पगार होईपर्यंत डॉक्टर नाही थांबणार ना. मग तुझं तू बघ भावड्या. काहींनी मागचीच बाकी म्हणून हात झटकले. सायंकाळपर्यंत सत्तमने साऱ्यांपुढे हात पसरले पण कुठूनही मिळेनात. डॉक्टर 2-3 दिवसांनी डिस्चार्ज देणार तेव्हा मागतीलच पैसे. तोवर रघुदादा येणं मुश्किल. रघुस सिझरची कल्पनाच नव्हती व तारीख पुढे असल्यानं तोवर येऊन जाऊ आपण म्हणून त्यानं 10,000च टाकलेले. सत्यमनं आईस फोन करायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी आईस फोन केला. कोण? वडिलांनी उचलला. मी सत्यम. फोन नाव ऐकताच रागानं कट झाला. सत्यम समजला. तो रूममध्ये येत खाली मान घालत बसला. अहो काय झालंय? पैशाची तजवीज झाली नाही का? खोल क्षीण आवाजात सुगंधानं विचारलं. करतो मी काहीतरी. तू काळजी नको करूस. आराम कर तू. सुगंधाला सत्यमचं बोलणं ऐकून पटत नव्हतं तरी धीर आला. रघुदादा नाही तेच बरं झालं. दादा असता तर हे बिनघोर राहिले असते व टाकून. पण दादा नाहीत तर निदान जबाबदारी तरी अंगावर घेत आहेत. पैशाची व्यवस्था हो ना हो. माझं ऐका. दादालाच फोन करा. दुसरं कुणालाच करू नका. सुगंधा, हंबर्टला करू का? सत्यम डोळ्यात आसवा आणत इलाज नसल्यानं बोलला. सुगंधा समजली. पैशाची सोय झाली नसावी. आई वडिलांकडे ऐनवेळी एवढी तजवीज होणार नाही. अहो, दादा असल्यावर मामाला का त्रास देताय? पण सुगंधा, रघुनं आधीच 10,000 दिल्यावर पुन्हा मागणं. तो परका नाही. बहिणीसाठी देईल तो. ती हक्कानं म्हणाली. सत्यम उठला. त्यानं रघुस फोन केला पण रघु उचले ना. प्रशिक्षणात अलाउड नसेल म्हणून रघु उचलत नसेल हे त्यानं ओळखलं. सायंकाळी त्यानं पुन्हा एकदा आईस केला. आता आईनंच उचलला. आई, मुलगी झाली ग, पण थोडी अडचण होती. पलीकडून वडिलांचं बोलणं सत्यमला ऐकू येत होतं. माधवी, एकदा सांगितलं तुला कळत नाही का? दुसऱ्या खंडातलं कुकरू या घरात बिलकुल नको. बोलणंही नको. सत्यम बेटा, समजून घे मला. आता तुला सावत्र मुलगा म्हणूनही ही आई जवळ घेऊ शकत नाही. फोन कट झाला. सत्यमनं ओळखलं. सावत्र असली तरी ती सख्या आईच्या मायेनं तिची मजबुरी सांगते. त्यानं मनाचा हिया करून रघुलाच फोन केला. रघुनं आता उचललाही. बोल सत्यम. प्रशिक्षणातून परस्पर गावात निघून गेलो होतो. फोन रूमवरच होता. आत्ता आलो आणि तोच तुझा कॉल. रघु, तू मामा झालास ले का? सत्या, केव्हा रे? आणि सुगंधा कशी आहे? काल पहाटे. सुगंधा व बाळ सुखरूप आहेत. इतक्या उशिरा कळवतोस मग? रघु, पैशाची तजवीज होत नाही रे. घाबरू नकोस. डिस्चार्ज केव्हा देणार आहेत? बहुतेक परवा सकाळी. माझं उद्या सायंकाळी प्रशिक्षण संपतंय. परवा सकाळीच मी येऊन जाईन. पैशाची काळजी करू नकोस. सुगंधाची काळजी घे. रघुचा सारा ताण क्षणात हलका झाला. रघुनं सत्यमचा फोन ठेवला. तितक्यात भानाचा त्याला कॉल आला. दादा, कुठे आहेस? बरं ऐक,
भेटावंसं वाटतंय रे. कालपासून एकदम मन सैरभैर झालंय. रघुला एकदम भरून आलं. त्यालाही भानास भेटायची ओढ असायचीच, पण पण भावाभावाच्या भेटीत अस्वस्थता नसायची. भाना कुठे आहे? ये ना मग. आता उमरठीला. मी व सुशांत सकाळी निघतोय शहाद्याला. दुपारपर्यंत शहादा पोचू. रात्री कीर्तन आहे. मग ये तोरणमाळला. रघु भानास मुद्दाम म्हणाला. तोरणमाळचं नाव ऐकून भाना एकदम बोलायचा थांबला. दादा, त्यापेक्षा तूच जर शहादा आला असतास तर दुपार ते सायंकाळपर्यंत बोलता आला असतं. भानला तोरणमाळ यायचं नाही हे रघुनं ओळखलं. भाना, येतो मी शहाद्याला. तू शहाद्याला पोचला की मला कॉल कर. रघुला मनात एकदम आनंद झाला. भानास कालपासून अस्वस्थ का वाटत असावं हे रघुनं ताडलं. तरी नीतीचं गणित रघुस कोड्यात टाकत होतं. पण काही का असेना, खोटं बोलून का असेना, पण दोघांची एकदा भेट तर घडेल म्हणून रघुला मनात समाधान वाटलं. दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळणार नाही म्हणून सत्यम सायंकाळ आधी परत येतो सांगत सकाळीच अंघोळ व कपडे बदलण्याचं निमित्त करत तोरणमाळ निघून गेला. दवाखान्यात सुगंधा एकटी थांबली. तिला वाटलं सत्यम रघुदादानं होकार दिला तरी आणखी पैशासाठी तोरणमाळ जात असेल म्हणून लवकर या एवढं म्हणत तिनं जाऊ दिलं. भाना व सुशांत पहाटे 5लाच निघत शहाद्याकडे कारने निघाले. शहादा जसं जसं जवळ येत होतं तसं तसं भानास एकदम अस्वस्थ वाटू लागलं. तीच रिक्त रिक्त पोकळी. त्यानं दोंडाईला येताच सुशांतकडे कार दिली. तो मागच्या सीटवर डोळे बंद करत बसला. त्याला किणकिण ऐकू येऊ लागली. त्यानं दचकून खिशात हात घातला. हिरवा चुडा लागताच तो सुखावला. डोळे उघडले. बाहेर झड सुरू होती. त्याला अचानक काठी धरून झोपडीच्या दाराशी उभी असलेली ओली सुगंधा आठवली. तो खडबडून उठला. सुशा, आजची तिथी रे. भाना महाराज, काय एवढी अस्वस्थता? तिथीही विसरलात? आषाढ पुनव आहे ना आज. आषाढ पुनव ऐकलं आणि भाना बिथरला. भाना, पुनवेचा चांद वर येत असावा. आषाढ झड सुरू असावी. मेघ व चंद्राच्या लपंडावात पावसात चांदनचुरा भिजत राहावा. मस्त डोंगरावर भिजला चांदनचुरा झेलत पाऊस वारा अंगावर घेत हातात हात घेत भटकावं. उंच उंच डोंगरावर सारं हळूहळू विरत जावं. श्वासात श्वास एक होत सुरमई लढ व्हावी आणि द्वैत एक होत. भाना, दादा बोलवतोय तो जाऊयात ना तोरणमाळाच. भरपूर वेळ आहे. कशाला उगा दादाला इकडे बोलवतोय? भानाची समाधी तोडत सुशांत सांगत होता. सुशा, काहीतरी कर आणि तुझ्या जोशी मॅडमांना आवर. सुशांतच्या बडबडीकडे लक्ष न देता भाना बळू लागला. सुशांत कालपासून भानाचं अस्वस्थ होणं पाहत होता. त्यानं दचकून उठत बोलणाऱ्या भानास आरशातून पाहिलं. भाना, पाऊस पडतोय म्हणून वाटत असेल. पुढे रस्त्यावर तापी ओलांडून दत्त मंदिर येते. दर्शन घे, शांत वाटेल. दत्ताचं दर्शन घेत ते शहाद्यात प्रवेश करत होते. भाना, एक सांगू? सुशा, केव्हापासून परवानगी घेऊन विचारायला लागला माकडा? जोशी मॅडमांचं ऐक. लग्न करून मोकळा हो ना. सुशा, तूच लावलेलं गाणं ऐक आधी. भाना बोलला आणि सुशांतचं लक्ष गाण्यावर गेलं. मौसमे इश्क में मचले हुए अरमान है हम, दिल को लगता है कि दो जिस्म एक जान है हम, ऐसा लगता है तो लगने में कुछ बुराई नहीं, दिल ये कहता है आप अपनी है पराई नहीं,
सुशांत गप्प झाला. सुशा, जगाच्या व्यवहारात परंपरेत भौतिक स्थूलतेला महत्त्व आहे, पण त्या उपर मनाचे खेळ वेगळे असतात बाबा. दादा, शहाद्यात आलोय मी. तू कुठपर्यंत आलास? भाना दादास फोनवर विचारू लागला. भाना, सुशांतकडे दे फोन. भानानं सुशांतकडे दिला. रघुनं सुशांतला हळुवार समजावलं व दवाखान्याचा पत्ता दिला. सुशांत थरथरला. आवाज घोगरा झाला. त्याच्या डोळ्यात आसवं तरळताना ही नजर खुशीनं तेजाळली. सुशा, काय रे? कुठं आहे दादा? भाना, दादाचं कुणीतरी पेशंट दवाखान्यात ॲडमिट आहे. तिथंच दादानं भेटायला बोलवलंय. पण आधी हे सारं सामान आपण यजमानाकडे ठेवून येऊ. चल पटकन. सुशांत आनंदाने म्हणाला. सुशा, नुसतं दादा भेटणार यानंच किती प्रसन्न वाटायला लागले रे. मला तर वेगळाच सुगंध दरवळल्याचा भास होतोय बघ. महाराज, या सुशाला तर ताटवाच भरल्याचा उल्हास झालाय. 10च्या सुमारास सुगंधा बेडवर मुलीस छातीस लावून पडले असताना समोरच्या बाकावर एक माणूस लहान्या मुलास लस्सी पाजत होता. त्या मुलाची आई, पावसाचं लस्सी देताय, सर्दी होईल, म्हणून नवऱ्यावर कातावत होती. अगं ऐकतच नाही तो. सारखं टिरीटिरी करत होता लस्सीसाठी. मग दिली, काय करणार? माणूस लस्सी चमच्यानं पाजत म्हणाला. मुलानं चमच्याला पाहत तोंड फिसकारत ग्लास वडिलांकडून हिसकावला व ग्लास तोंडाला लावला. आता तो ग्लासच्या तळाशी असल्या काजू बदामाच्या तुकड्याशी झटापट करीत होता. सुगंधास ते पाहून हसू फुटलं. ती गाठोडं उपसत हवी असलेली आठवण शोधू लागली. तिला जास्त प्रयास पडलेच नाहीत. तिला बोर्डाचा शेवटचा पेपर संपल्यावर भाना थंड पाजायला घेऊन गेल्याचा किस्सा आठवला व ती हसू लागली. भानानंही या लहान पोरग्यागत चमच्या बाजूला ठेवून घटाघटा लस्सी घुटली होती. आपण मात्र तो क्षण पुरेपूर लुटता यावा व लवकर उठावं लागू नये म्हणून सावकाश चमच्यानं पित होतो. तो पठ्ठ्या ग्लासातल्या तळाशी असलेले तुकडे कसे काढावेत या विवंचनेत आपल्याकडे पाहत होता. माकडा, मुकाट्यानं ग्लास तोंडाला लावून वर करत हलव. तुकडे येतील बरोबर तोंडात. आपण बोललो आणि त्यानं हसतच ग्लास तोंडाला लावला. काही क्षण प्रत्यक्ष जगताना मोलाचे वाटत नाहीत, पण आयुष्य हातातून निष्ठत जाताना ते क्षण कोंदणातील हिरे बनतात. आज सकाळपासून भाना पुन्हा पुन्हा का आठवतोय तिला कळेना. बाई, तुमचे मिस्टर कुठे गेलेत? डॉक्टर साहेब बोलावत आहेत. बिल लवकर भरा. आता लगेच डिस्चार्ज देणार आहेत तुम्हाला. नर्स सुगंधाजवळ येत म्हणाली. अहो ताई, उद्या सकाळी डिस्चार्ज देणार होते म्हणून ते घरी गेलेत. आता अचानक कसं डिस्चार्ज देत आहेत? ते मला काय माहीत बाई. डॉक्टरांना भेटायला लावा तुम्ही. नर्सने हात झटकले. सुगंधा तशीच त्रासानं लहान्या मुलीस छातीशी घेत उठली. ती डॉक्टरच्या केबिनकडे जाऊ लागली. डॉक्टर सांगून बाहेर निघून गेले होते. काउंटरवरच्या माणसानं सुगंधास अडवलं. नेमका त्याचवेळी भाना व सुशांत याने रघुदादास भेटण्यासाठी दवाखान्यात प्रवेश केला. ताई, ते मला काही माहीत नाही. तुमच्या मिस्टरांनी फक्त 10,000 जमा केलेत. अजून उरलेले 15 जमा करा. तुम्हाला आत्ता डिस्चार्ज द्यायला लावलाय सरांनी. अहो दादा, ते येईपर्यंत थांबा. दुपारून येतील ते. सुगंधा घाबरत डोळ्यात येऊ पाहणारे आसवे रोखत म्हणाली. ठीक आहे, पण लवकर त्यांना फोन करून बोलवा. सुगंधा लहान्या बाळास धरत वळली व रूममध्ये न जाता जवळच्याच बाकावर बसत कुणी मोबाईलवाला शोधू लागली. तोच तिची नजर समोर उभ्या असल्या व आपल्याकडेच पाहत असल्या भानाकडे गेली आणि ती बसल्या जागी भूकंप आल्यागत थरथरली. सुशा, सुशा. भाना लहान पोरागत तिच्याकडे बोट दाखवत भिंतीचा आधार शोधू लागला. घाऱ्या नजरेत काळी पाणीदार नजर की काळ्या पाणीदार नजरेत घारी नजर उतरत काळजाच्या डोहात शिरत होती. काळजाच्या खोल अंधाऱ्या सांदीतली घट्ट ठोकलेली मेख हात न लावता उकडू पाहत होती. नजरेला नजर भिडताना आसमानच्या पुरात वाहत असल्यानं धुसर दिसत होतं.
सुशा, तुझी जोशी मॅडम. सुशांतनं सुगंधाकडून बाळास घेतलं व दोघांना तिला ॲडमिट केलेल्या रूममध्ये तिच्याच मदतीनं आणलं. बेडवर ना ती बसे ना तो. एक विचित्र अनोळखी भावविभूती. सुशांतनं सुगंधास बेडवर बसवलं. जवळचा स्टूल सरकवत भानास तिच्या समोर बसवलं. तो मुलीस धरून उभा राहिला. गडावरून परतल्यावर त्यानं बाजीमामानं दिलेल्या भंडाऱ्यात तिला शेवटचं पाहिलं होतं. आज जवळजवळ 2 वर्षांचा कालखंड लोटला होता. तो एकसारखा तिला पाहत होता तर ती भान हरपत त्याला. सुशा, जोशी मॅडमांना एक वेळाही वाटलं नाही की आम्ही रिक्त पोकळीत साथ देण्यासाठी परतलो म्हणून पाहायला यावं असं? तो घाऱ्या नजरेस पक्क ठाण बंद करत विचारता झाला. सनैर, कुणाला पोकळीत एकटं सोडण्याची चूक केल्यावर कोणत्या तोंडानं परतू रे? बोल घुमले व भानाच्या घट्ट बसल्या मेंदूतल्या साऱ्या घड्याच विस्कटल्या. सुशा, या भानावर इतका विश्वास नव्हता का की त्यांना असल्या कितीतरी चुका माफ करत राजीनं परत पाठवलं असतं? सुगंधाला आतून जोराचा उमाळा आला व ती हंबरडा फोडत भानाच्या पायाला बिलगणार तोच तो दूर सरकला. सुगंधा, हिरव्या चुड्याला बट्टा लागेल असलं पातक माझ्या माथी लागलेलं तुला रुसेल? ती थांबली, पण सुगंधा ऐकलं व ती पुन्हा भितरली. सुशा, सुशा, याला त्याच चुड्याची आण आहे. एकदा, फक्त आणखी एकदा सुगंधा म्हणायला लाव. भाना, समाज भौतिक स्थूलतेला महत्व देतो तर देतो. तूही का देतोय? पाक मनानं तिला पायाशी बिलगावं वाटतं तर मनाचे खेळ समजून तिला चरण धरू दे ना. सुशा, शब्दांचे खेळ करत माझ्या शब्दजंजाळात अडकू नको मला. बराच वेळ उरातल्या आगी भडकत राहिल्या, सुलगत राहिल्या. सुशांतनं डॉक्टरांना भेटत बिल पेड केलं. आजचा दिवस पेशंटला डिस्चार्ज न देता ॲडमिट करायला लावलं. तशी बाळ व आईला राहायची गरजच नाही. डॉक्टर, तुम्हास तुमचं बिल मिळतंय ना? आम्हास बाळ व आईची सुरक्षितता महत्त्वाची आहे, म्हणून आज ते ॲडमिटच राहतील, सुशांतनं ठासून सांगितलं. सुशांतनं रघुदादास फोनवर कळवलं. भाना, एक ऐकशील? निदान काशी मामासाठी उमरठीला येत राहशील हे कबूल करशील तर ऐकेन. एवढी समृद्धी असताना पोकळीत थांबणं उचित नाही. निदान माझ्या समाधानासाठी तरी लग्न. रिक्त शांततेतील समृद्धी गवसल्यावर तो फुकाचा प्रपंच नकोय आता. आठवणींच्या समृद्ध अडगळीवरच आता हयात सर्व. सुगंधा कळवळली. म्हणजे मला माफी नाहीच? आई जगदंबेच्या साक्षीनं जिला चुडा भरलाय ती मनात असताना, तिचा सुगंध रोमा रोमात दरवळत असताना आता अप्सराही नको, नको. 4च्या सुमारास सत्यम आला. त्यानं भानास पाहिलं. आपणच भाना महाराज ना, रघुदादाचे भाऊ? भानाला ना कसली भीती वाटली ना कसला संकोच. सत्यम लोखंडे, नशीबवान आहात, नशीबवान आहात तुम्ही. तुमचं पूर्वसंचित थोर. पूर्वजांचे उपकार स्मरा व सुगंधास जपा. भाना सुशांतला सांगत निघू लागला. तोच सत्यम पुढे झाला. महाराज, आता आला आहात तर एक उपकार कराल? भाना थबकला. सत्यमनं सुगंधाकडून मुलीस घेतलं व भानासमोर धरत विनवलं. या आमच्या लेकीचं नामकरण करून जा. कुणाचं नामकरण करण्या इतपत मी मोठा नाही, पण तरी आपली इच्छा असेल तर रखमा, रखमा ठेवा. आमची आजी थोर होती. आमच्या आजीचंच नाव देऊन आमच्यावर उपकार करा. सुगंधाला आनंद झाला. सुशांतनं सत्यमला रघुदादानं सांगितलं म्हणून बिल दिल्याची कल्पना दिली व आणखी 10,000 त्यांच्याकडे दिले. सत्यम डोळ्यात पाणी आणत 10,000 नाकारू लागला. सत्यमराव, सुगंधा रघुदादाचीच नाही तर माझीही ताई आहे. ठेवा पैसे. सुशांत डोळे पुसत म्हणाला. सुगंधाकडे जात, सुगंधा,
आज आमच्या भाना महाराजांचं कीर्तन दवाखान्यातून का असेना, पण जरूर ऐक. त्यासाठीच तर तुझा मुक्काम एक दिवस वाढवला आहे, सुशांत म्हणाला. रात्री भाना महाराजांनी कृष्ण राधा शाश्वत भक्तिभाव यावर काळजाला पीळ पाडणारं कीर्तन केलं. सुगंधाची मनातली इच्छा पूर्ण झाली. मला चुड्यातल्या व्यासातून लाखोचा समुदाय खेळवणारा भाना महाराज पाहायचा आहे. निदान आज तरी तिनं लांबून का असेना पण ऐकला. प्रारब्ध व सटवाईचा टाक कुणाला कसं आणि कुठं फिरवेल हे नियतीखेरीज कुणालाच माहीत नसतं. हीच जगण्याची अशाश्वतता आहे. माणसाचं जीवन अळवावरचं पाणी. सुगंधा या बहिणीची काळजी घेणारा रघुदादा व सत्यमच्या ललाटावर सटवाईनं काय टाक लिहिलाय हे ना तुळसेला माहीत ना सुगंधास. नियतीच्या मनात एक चल समीकरण एक चलाचा वापर करूनच सोडवायचा असेल तर बाजीसारख्या स्वर्गाच्या दारी गेलेल्या माणसानं 2 चलं वापरली तरी नियती बेरीज वजा करत एक चल उडवेलच. 2020 उजाडलं ते जगाला ग्रासायला निघालेल्या कोरोना महामारीनंच. भारतातही चंचू प्रवेश झालाच. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.